लगेच सुरुवात करतोय. नाणेफेक होते या ठिकाणी. नेवल डॉकयार्ड गाबी समाज मुंबई आयोजित या पहिल्या वर्षाने आजच्या पहिल्या वर्षातलो आजच्या दुसऱ्या दिवसातलो अंतिम सामनो. दोन्ही संघ 11-11 लवकर या वेळ खूप कमी आहे. दोन्ही संघ 11-11 प्लेयर लवकर या. आणि सर्व कर्मचारी वर्ग नेवल डॉकयार्ड सर्व कर्मचारी वर्ग लवकर या. 5 मिनिटांसाठी आपण वेळ घेतोय कारण उशीर होणार आहे सामन्याला. प्लीज सर्व सभासद आपण मैदानामध्ये यायचं आहे. व्हाईट जर्सी नेवल डॉकयार्ड गाबी समाज मुंबई चषक 2022 आजच्या दिवसाचा हा अंतिम सामना. आणि या मेगा फायनलची नाणेफेक करतायत आमचे सन्माननीय दिलीप नेसवणकर सर. या ठिकाणी या अंतिम सामन्याची नाणेफेक करतायत. केळूस संघ मी विनंती करतोय. केळूस संघ VRCC केळूस भावेश मेतर. केळूस संघ VRCC केळूस विठ्ठल रखमाई कालवी बंदर. चला सहकार्य करा प्लीज. चल भावा चल. जितू पॅकर्स 11 चला प्लीज सहकार्य करा. चला नाणेफेक होते या अंतिम सामन्याची या मेगा फायनलची 2022 नेवल डॉकयार्ड गाबी समाज मुंबई चषक 2022. रोख रुपये 25,000 प्रथम पारितोषिक, रोख रुपये 15,000 द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक रोख रुपये 5,000, चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 5,000. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज, अंतिम सामन्यातील सामनावीर, मालिकावीर, शिस्तबद्ध संघ रोख रुपये 1,000 व कायम चषक अशी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेचा हा अंतिम सामना. या सामन्याची नाणेफेक होताना दिसते आपल्याला. खेळपट्टीवरती आमचे सन्माननीय श्री दिलीप नेसवणकर साहेब या ठिकाणी नाणेफेक करतायत. या अंतिम सामन्याची सामना होतोय तो जितू पॅकर्स 11 वर्सेस विठ्ठल रखमाई केळूस या दोन संघांमध्ये ही नाणेफेक होते आहे. आमचे सर्व या ठिकाणी सभासद सर्वांनी यायचं आहे खेळपट्टीवरती. गाबी समाज क्रिकेट स्पर्धा 2022 ही जवळजवळ या वर्षीची 10वी स्पर्धा. त्यानंतर एप्रिलमध्ये अजून 3 स्पर्धा. तांबडेची एक स्पर्धा होणार आहे, कांजूरमार्गला एक स्पर्धा होणार आहे, त्यानंतर जय बजरंग मळईची एक स्पर्धा होणार आहे. म्हणजे जवळजवळ या वर्षी 14 स्पर्धा या मुंबईमध्ये खेळविल्या जाणार आहेत. धन्यवाद. नाणेफेक होते आहे, नाणेफेकीचा कौल. आणि या अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल लागतोय तो जितू पॅकर्स 11 या संघाच्या बाजूने. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय नेवल डॉकयार्ड गाबी समाज मुंबई तर्फे. या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांना सर्व गाबी समाज खेळाडू क्रीडाप्रेमी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि जितू पॅकर्स हा संघ नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण करतोय तो VRCC कालवी केळूस या संघाला. नेवल डॉकयार्ड गाबी समाज मुंबई चषक 2022 भव्य दिव्य असं पहिलं स्पर्धेचं आयोजन आहे. या 2 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये सर्व जणांसाठी भोजन व्यवस्था सुद्धा, चहा पाणी असं सर्व योगदान देणारी ही स्पर्धा. गाबी समाज मर्यादित सर्व खेळाडू या ठिकाणी भोजन 2 दिवसाचं भोजन व्यवस्था सुद्धा केलेली होती. आणि हे सर्व साध्य झालं ते आमचे ज्येष्ठ सर्व कर्मचारी तसेच सर्व नवीन तरुण मुलं आहेत. गाबी नेवल डॉकयार्ड गाबी समाजमध्ये जी मुलं कामं करून दिवस रात्र या ठिकाणी आपले नोकरी धंदा करून सर्व सांभाळून या ठिकाणी या स्पर्धेसाठी महिनाभर झटत होते. आणि ते अंतिम क्षण येऊन टेपतोय आणि या अंतिम सामन्याचा कोण मानकरी होतोय तो आपल्याला थोड्याच वेळात
समजेलच. या दोन्ही संघांना जितू पॅकर्स व VRC कालवी बंदर या दोन्ही संघांना नेवल डॉकयार्ड गाबी समाज मुंबईकडून दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या मेगा फायनल साठी. धन्यवाद. सर्व सभासदांना विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनच्या वरती उभं राहायचं आहे. सर्वांनी सामना चालू करायचा आहे. चला मैदान खाली करा प्लीज. सर्व मान्यवर आपण व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे, आसनस्थ व्हायचं आहे. कोंबुर्लेकर सर धन्यवाद, आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचा वेळ दिलास या स्पर्धेसाठी. धन्यवाद साहेब. तसेच सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी महिलांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जितू पॅकर्स 11 मैदान खाली करा. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत आमचे सन्माननीय बाळा प्रभू सर आणि सन्माननीय संदीप धुरस सर. सर्व सभासद लाईनी बाउंड्री लाईन वरती उभे राहतील थोड्या थोड्या अंतरावरती. सर्व सभासद थोड्या थोड्या अंतरावर उभे राहतील. नेवल डॉकयार्ड कर्मचारी कृपया शेवटचा क्षण आहे, कृपया उशीर काढू नका. अजून अंधार पडायचा आहे. आपण बक्षीस वितरण सुद्धा करणार आहोत. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जितू पॅकर्स 11. मी जातोय आता कॉमेंट्री बॉक्सकडे. जितू पॅकर्स 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. केळूस कालवी बंदर या संघाची सलामीची जोडी या ठिकाणी जाताना दिसते आपल्याला खेळपट्टीवरती. सर्व जे नेवल डॉकयार्ड कर्मचारी आहेत, सभासद आहेत, त्यांनी थोड्या थोड्या अंतरावर उभं राहायचं आहे, कारण सामना रंगतदार होणार आहे. मागचा सामना आपण पाहिलाच, सेमीफायनलचा कालचा सुद्धा दिवस VRCC आनंदवाडी जितू पॅकर्स, त्यानंतर जे 8 संघ होते, खूप सुंदर खेळ झाला होता. या 5 षटकांमध्ये सर्व संघ या ठिकाणी खूप सुंदर खेळ करून गेले आणि त्यामध्ये फायनलला गेला होता तो जितू पॅकर्स. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये फायनलमध्ये प्रवेश करतोय तो संघ म्हणजे विठ्ठल रखमाई कालवी केळूस. चला सामन्याला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सामन्याची खून दर्शवतात चालू होण्याची. 5 षटकाचा सामना असेल. किती 5:30 होत आहेत. इथला थोडा गदारोळ कमी करा प्लीज. चला या मेगा फायनल साठी दोन्ही संघांना नेवल डॉकयार्ड गाबी समाज मुंबईकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फायनलच्या सामन्यासाठी सामना चालू होतोय. 5:30 होत आहेत. 5 षटकाचा सामना राहील याची दक्षता घ्या. पंचांना मी विनंती करतोय प्लीज आपण वेळ कुठेही काढू नये, कारण 5:30 वाजले आहेत, अजून सामना बाकी आहे. धन्यवाद. चला कॉमेंट्री बॉक्स एंड कडे मी जातोय. समोर पॅव्हलियन थोडं खाली करा. आजच्या दिवसातलो अंतिम सामना रंगता तो विठ्ठल रखमाई केळूस कालवी विरुद्ध जितू पॅकर्स. पहिल्या चेंडूवरती 1 धाव वसूल करता तो सलामीला गेलेलो फलंदाज भावेश मेहतर, गोलंदाज राकेश सारंग. तर माझ्या बाजूकडे डाव्या हातात जितू पॅकर्सचे मालक म्हणजे वड्याकार स्वतः जितेंद्र साहेब आमचे. पंचाने जरा 2 मिनिटं थांबायचं आहे. एक मिनिट. राकेश सर. ओके सामना चालू करा. पंचांचा सामना हिरवं कंदील. दुसरं चेंडू घेऊन राकेश सामना करीत लतेश साळगावकर. चांगलं ब्लॉकल पद्धत चेंडू जाते. खराब क्षेत्ररक्षण बघू मिळता.
पण याचा काय फायदो नाही. एकच धावावर समाधान. खणून काढलेलो फटको होतो यो एका फटक्यावरती. एक चेंडू. पुन्हा एकदा सांगतोय आपलं ह्यो अंतिम सामनो. लाईनमॅन प्रत्येक जवळ जवळ लाईनमॅन राहा, कारण ह्यो आजचो अंतिम सामनो हा. हय गर्दी करू नको. लाईनमॅनने आपली भूमिका पार पडा. अंतिम सामनो परत रावायचा नाही ह्याच्यानंतर आपणाक. पुढचो चेंडू घेऊन राकेश सामनो करतो भावेश. चांगल्या प्रकारे खेळून काढल्याने एक निर्धाव चेंडूची हे मात्र सांगत होता. अंतिम सामनो चालू आपल्या डोळ्यासमोर जुन्या डोंबिवलीच्या ह्या ग्राउंडवरती. कालचं जो राकेश सारंग यांनी ओव्हर हॅट्रिक घेतली होती, पहिलाच हॅट्रिक या स्पर्धेतला नोंदवला तो म्हणजे राकेश सारंगने. आणि तसेच 51 धावांची भारदार खेळी केली होती आपल्या फलंदाजीतून तो जो राकेश सारंग. आता मात्र सामना करतो मात्र भावेश. पुढून मारतो प्रयत्न होतो, प्रयत्न बसता बाकीचा काम यष्टी रक्षक पूर्ण करता. एक निर्धाव चेंडू जाता यष्टीच्या मागे कल्पेश साळगावकर. पुढचो चेंडू घेऊन राकेश सामना करतो भावेश. शेवटच्या सामन्यातलो पहिला षटक चालू. चांगला षटक म्हणून सहज हरकतच ना अशी प्रकारची चांगली गोलंदाजी करतात तो मात्र राकेश सारंग. 7-8 पावलांचा रनअप घेऊन अचूक टप्प्यावर गोलंदाजी करता. पुढचो चेंडू घेऊन राकेश. आता मात्र पॉइंटचे दिशेने हलक्या हाताने खेळू करता. एकच धाव मिळता या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ पुरवता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर सांघिक धावसंख्या होती ती बिनबाद 3. थोडीशी सावकाशी सुरुवात. अंतिम सामन्यात 5 षटकांचा सामनो. अंतिम सामनो रंगतदार होगा अशीच सगळ्यांची आशा इच्छा. मैदानाच्या चारही बाजून बघा दाटीवाटीन बसलेले प्रेक्षक, क्रीडा रसिक. नवीन गोलंदाज दशरथ कुबल, एक जुने जाणते गोलंदाज. डावकुरे हाताचे हे गोलंदाज दशरथ कुबल. सामना करतो मात्र भावेश मेहतर. काहीतरी क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना राकेश सारंग. आपण होई तशी फिल्डिंग सजवून घेता. तर यष्टीच्या मागे कल्पेश साळगावकर. दशरथ आपल्या षटकात तो पहिलो चेंडू घेऊन सामना करतो भावेश मेहतर. डावकुरे हाताचा गोलंदाज. चांगलो चेंडू, निर्धाव चेंडू होतो पण पंच नोची खून दाखवतात. ओव्हरस्टेप करून गोलंदाज जाता, त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळताना फ्री हिट. या चेंडूवरती या फ्री हिटचा फायदा उठवतो लागत तो म्हणजे भावेश मेहतर तुका. धाव संख्या झाली ती 4. दुसरा षटक चालू असताना दशरथ आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन सामना करतो भावेश. आता मात्र चांगलो फटकवतो, तेवढाच चांगला झेल पकडला गेला. खरंच खूप चांगला क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेक, पण फ्री हिट होता त्यामुळे गडी बाद होऊचो नाही. जीवनदान म्हणा हरकत नाही या भावेशसाठी. फ्री हिटचा फायदा काय उठव गेलो नाही. धावसंख्या मात्र थंय स्थिरावलेली. धावसंख्या हा ती मात्र 4. बिनबाद 4. एका मोठ्या धावसंख्येची गरज आहे, कारण समोर मोठे असे फलंदाज आहेत. 30 चेंडूत मोठी धावसंख्या उभी करूची. दुसरा षटक चालू असताना दशरथ कुबल यांचा. याच्या अगोदरच्या सामन्यात भावेने चांगली फलंदाजी केली होती, तशाच फलंदाजीची गरज. आता मात्र फुलटा चेंडू, त्याचा फायदा कितपत होता बघूचा. पण चेंडूच्या खाली मंगेश कुर्ले हाताचा गुलाम करून आणि मंगेशच्या गुळमात जाऊन चेंडू पडता आणि भावेशचा कलाम लागतात दशरथ कुबलच्या नावावर. आणि भावेश पहिलो मासो गळा लागता तो म्हणजे भावेशच्या नावाचो. मंगेश कुर्ले चेंडूच्या खाली कसलीच चूक करणार नाही. आणि मात्र निराश मानेन तंबूत परत होतो भावेश मेहतर. नवीन जाणारा फलंदाजी भावेशची जागा घ्यायच्यासाठी जयदेव केळुसकर. आजच्या दिवसातलो अंतिम सामना विठ्ठल रखुमाई केळुसकाली विरुद्ध जितू पॅकर्स.
एका चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक बघू मिळतात. दशरथ कुबल यांचा अनुभव असता तो दाखवून देतात. चांगली अशी बॉलिंग ऍक्शन त्यांची. आता मात्र मोठं फटो लतेशच्या बॅटमधून चेंडू हवाई सफर करून येता. चेंडू जाता आउट ऑफ पार. षटकार. एक मोठं फटको बऱ्याच वेळानंतर पहिलोच मोठं फटको केळू संघाच्या वतीतून लतेशच्या बॅटमधून. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होतो. आडव्या बॅटिंग फिरवल्याने चेंडू जाता सीमा पार. एक पहिलं मोठं वळ दशरथ कुबल यांच्या पाठीर. धाव संख्या झाली ती 10. दुहेरी अंकात धाव संख्या जाऊन पोचता 10 अशी धाव संख्या होता संघाची. एक गडी बाद 10. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अशाच फटक्यांची गरज आहे जर मोठो स्कोअर उभो करूचा समोरच्या संघासमोर. पुढचा चेंडू घेऊन दशरथ सामना करतो लतेश. पुन्हा एकदा चांगलो फटको कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातात. चांगला क्षेत्ररक्षण होता त्याचं 2 धाव पुरे करतात आणि आता 2 धावावर समाधान. धाव संख्या झाली ती जवळजवळ डझनभर म्हणजे 12. एक गडीबाद 12. अजूनही दुसरा षटक चालू दशरथ कुबल यांचा. चांगली फलंदाजी करता आपल्या संघासाठी तो म्हणजे लतेश साळगावकर. शिरोडा केरवाडा गावचं सुपुत्र लतेश. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरसून डीप कव्हरला चेंडू जाता. क्षेत्ररक्षण आता चांगला झेल पकडला जाता. दुसरो धक्को बसता लतेशच्या रूपात. एक चांगलो फलंदाज बाज होता. खरोखर फटक्याची स्तुती करू. चांगलो फटको होतो पण तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण या फटक्यावर. आणि आता लतेश मात्र बाद होऊन तंबूत परता. नवीन जाणारा फलंदाज तो रोहन लोणे. ह्योच रोहन लोणे ज्याने देवबाग विरुद्ध सामन्यात सलग 3 षटकार खेचले होते आणि सामना आपल्या घशात घालून घेतलेल्या तोच रोहन पुन्हा एकदा फलंदाजीसाठी जाताना दिसता आपल्या मैदानाच्या दिशेने. एक वेळ असं वाटत की देवबाग संघ सहज असो अंतिम फेरीत प्रवेश करीत पण देवबागच्या ताटातलो घास काढून घेतल्याने तो म्हणजे रोहन लोणे. षटकातलो शेवटचो चेंडू घेऊन दशरथ कुबल. आजच्या दिवसातलो अंतिम सामना रंगतात जुन्या डोंबिवलीच्या क्रिकेट मैदानावर. नेवल डॉकेट गाबी समाज आयोजित ही स्पर्धा आणि स्पर्धेचा या पहिला वर्ष एक चांगला आयोजन आपणा घरी बघूक मिळता. पुन्हा एकदा सांगतं अंतिम सामना त्यामुळे लाईनमनची भूमिका आता महत्वाची. हा दशरथ आपल्या षटक पुढचं चेंडू घेऊन काहीतरी क्षेत्ररक्षणात थोडस बदल करून घेतल्या. पुढचं चेंडू घेऊन दशरथ कुबल सामना करतो नवीन गेलेलो धडाकेबाज फलंदाज रोहन लोणे. षटकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज. तशाच प्रकारच्या फलंदाजी गरज. सामना लवकर सुरू करूचा. पंचांनी सामना लवकर सुरू करा. पुढचं चेंडू घेऊन दशरथ सामना करतो रोहन. रिव्हर्सिप फटको चांगलं फटको रिव्हर्सिप पद्धतीचं चेंडू जातात चौकार. डीप थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातात सीमापार चौकार. दुसऱ्या षटकाचे मात्र संघाची धाव संख्या होता ती 16. 2 गडी बाद 16. या षटकात जवळजवळ 13 धाव वसूल केले पण एक महत्वाचा गडी सुद्धा बाद झालो तो म्हणजे लतेश. 13 धावा खर्च करीत जवळजवळ या षटकात 2 गडी बाद केल्या. महत्वाचे ते म्हणजे भावेश मेहतर आणि लतेश साळगावकर. धाव संख्या झाली ती 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरा षटक घेऊन जितू पॅकर संघाच्या वतीन पंच पॉवर प्लेची खूण दाखवतात. तिसऱ्या षटकात पंच म्हणून भूमिका पार पडतो. अंतिम सामन्यात स्क्वेअर लेग पंच संदीप धुरत साहेब आणि मेन पंच प्रभू सर. 2 अनुभवी पंच. नवीन गोलंदाज अनिरुद्ध पराडकर. अनिरुद्ध पेडणेकर नवीन गोलंदाज. जितू पॅकर संघाच्या वतीने तिसरा षटक घेऊन वैयक्तिक पहिला षटक घेऊन
जास्त वेळ काढू नका, सामना लवकर सुरू करा, जास्त वेळ काढू नका. अनिरुद्ध आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन सामना करीत तो, मात्र आता जयदेव चांगलो चेंडू होतो त्यावर चांगलो फटको, पण खराब क्षेत्ररक्षण. या खराब क्षेत्राचा फायदा कितपत मिळता, एक धाव पुरी करतो दोन्ही फलंदाज, एका धावेवर समाधान मानूचा लागता दोन्ही फलंदाजांका. काहीतरी खराब फटको होतो जयदेशच्या बॅटमधून. धाव संख्या झाली ती 17. 17 म्हणजे खतरा, दोघांपैकी एकाक नक्कीच तो आता कोणाक तो आपणाक थोड्याच वेळात कळत. अनिरुद्ध आपल्या षटकाला पुढचा चेंडू सामना करीत तो, षटकारांची हॅट्रिक करणारो रोहन लोणे. वारंवार क्षेत्ररक्षणात होणारो बदल दिसता, जास्त वेळ खर्च होता या वारंवार बदलणाऱ्या क्षेत्ररक्षणामुळे. पुढचा चेंडू घेऊन दशरथ, आता म्हणता सामन्यावर रोहन. एक चांगलो चेंडू, चेंडू निर्धाव जाता, आडव्या बेटीन मारूचो प्रयत्न होता, प्रयत्न जर होता, बाकी चांग यष्टीरष्टक कल्पेश अगदी सहज असा पुरा करता एक निर्धाव चेंडूची सांगता होता. होय मात्र धावसंख्या तळ स्थिरावलेली ती म्हणजे 17. अजूनही खतरा कायम. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. जर समोरच्या संघात चाप लावून ठेवचो असत तर मोठे फटके मारूचे लागतील, तर मोठी धावसंख्या उभी करूची. आता मात्र मोठो फटको, चेंडू बरोच हवे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः राकेश सारंग कसली चूक करणार नाही आणि रोहन सारखो मोठो फलंदाज बाद होऊन तंबूत परतता. रोहनचा ग्राउंडवरती उभे राहणं खूप महत्वाचं होतं म्हणजे विठ्ठल रखमाई कालवी संघाक, पण रोहनचं कलाम लावून देतात आपल्या नावावरती दशरथ कुबल. एक चांगलासा झेल पकडला तर राकेश सारंगच्या वळ्यातनं कसलो चेंडू खाली पडणार नाही. नवीन जाणारा फलंदाज म्हणजे किरण मोंडकर. बरोबर ना. एक मोठी धावसंख्या उभी करूची, कारण अंतिम सामन्यात जास्तीत जास्त मोठी धावसंख्या उभी करूची लागत, कारण जितू पॅकरकडे असे खमके फलंदाज राकेश सारंग ज्याच्या नावावर अर्धशतक कालच्या दिवसात तो राकेश सारंग, त्याच्यानंतर प्रशांत भाबला, मंगेश कुर्ले, हा अजून बरेच जवळजवळ कल्पेश साळगावकर सुद्धा आपणाक दिसता. म्हणजे जवळ फलंदाजीचं भरणं करून ठेवला तो जितू पॅकर संघात. पुढचं चेंडू घेऊन दशरथ सामना करीत मात्र आता जयदेव. पुन्हा एकदा जयदेवचा मोठो फटको मारतो प्रयत्न, बॅटची खलची तरी कडा घेऊन हलकीशीत यष्टीरक्षक कल्पेश साळगावकर कसली चूक करणार. जयदेव सारखो मोठो मासो गळाक लागलो आणि खालच्या मानेन जयदेव तंबूत परतता. एका मागोमाग एक फलंदाज तंबूत येता, हा तरी थांबाक हव्या आणि एका चांगल्या मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे कालवी बंदर संघाक. नवीन जाणारो फलंदाज कल्पेश केरकर. केळू संघाकडे एकही फलंदाज पिचवरती उभं राहणार, जे का पाय ठेवून उभं राहायचं असं एकही फलंदाज अजूनपर्यंत पिचवर जाऊन पोहोचलेलो नाही. जो जाता तो 1-2 फटके खेळताना परत डगआउट मध्ये परत येता, सातत्य कायम ठेवचा. हा नवीन गेलेलो फलंदाज कल्पेश केरकर. सगळी दरमजल सगळी येऊन पडली ती कल्पेश आणि किरणच्या खांद्यावर. समोर गोलंदाज जातो दशरथ कुबल, अनिरुद्ध पेडणेकर. वारंवार क्षेत्ररक्षणात होणारा बदल आपणाक बघूक मिळतात. जितू पॅकर संघाकडून उपरचे यट आणि यटचे उपर अशी पालवावरचे माणूस बदलत असत, ते म्हणजे जितू पॅकरचं कर्णधार. पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव होता, स्लोअर पद्धतीचा चेंडू होतो, कायच चेंडू फसलो नाही, कायच नाही, कळाक आणि बोको गेलो माळाक तेतलो यो चेंडू. धावसंख्या मात्र थंय स्थिरावली ती म्हणजे 17. पुन्हा एकदा मोठो फटको मारचा प्रयत्न होतो, 17चो खतरा होता तो केळू संघासाठी आणि कल्पेश केरकर मात्र मोठो भोपळो आपल्या माथ्यावर घेऊन तंबूत परतना.
या षटकात जवळजवळ एकच धाव देत 3 गडी बाद केल्याने ते म्हणजे अनिरुद्ध पेडणेकर. काय सांगशील धनंजय या गोलंदाजी बद्दल? या षटकामध्ये जवळजवळ मागे पडलेला दिसतोय आपल्याला केळूस संघ. थोडासा या ठिकाणी निराशा करतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खेळपट्टीवर उभं राहणं महत्वाचं आहे. सध्याच्या क्षणाला चेंडू द्यायचा आहे, चेंडू पुरवायचा आहे, कारण लागोपाठ या ठिकाणी गडी बाद होताना दिसत आहेत आणि त्याचा दबाव मात्र फलंदाजांवरती दिसतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती आपल्याला 17 धावा पाहायला मिळत आहेत. 5 गडी बाद 17 धावा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि फक्त 17 धावा म्हणजे प्रति चेंडू मागे या ठिकाणी 1 धाव घेतलेली दिसते आपल्याला. फायनलचा सामना आहे. दोन्ही संघ या ठिकाणी तुल्यबळ आहेत. कोणालाही कमी लेखून चालणार नाही. उर्वरित 12 चेंडूंमध्ये तुम्ही किती धावसंख्या या ठिकाणी उभारता. 12 चेंडूमध्ये जवळजवळ 15-20 धावा आल्या तर कुठेतरी 40-42 धावसंख्येपर्यंत केळूस हा संघ जाऊ शकतो आणि ती सध्याची गरज दिसते या फायनलच्या सामन्यामध्ये. जाऊया आपण या फायनलच्या सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज प्रशांत येतोय गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला आपल्याला दिसतोय फलंदाज किरण. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या दिसते 5 गडी बाद 17. 12 चेंडू मध्ये किती धावा उभारतोय किरण. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, सुंदर चेंडू. या ठिकाणी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. कुठेतरी जकडून ठेवलेलं दिसतंय. खालून खेळून तुम्ही 1-2 धावा जरी केल्या तरी या ठिकाणी 40चं टार्गेट तुम्ही उभं करू शकता. पण गोलंदाजी मात्र सुंदर होते ती जितू पॅकर्स 11 या संघाची. कालचा दिवस सुद्धा गाजवला होता. फायनलचा सामना आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर ताकदीचा मोठा फटका खेळतोय. चेंडू खाली मंगेश कुर्ले येतोय. झेल सुटतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आता या ठिकाणी हा झेल सुटतोय. कुठेतरी हा झेल सुटल्याची किंमत मोजावी लागेल कदाचित. पाहूया, मंगेश कुर्लेची बोट जरा वाकलेली दिसत आहेत या ठिकाणी. झेल झाला असता, दडपण आलं असतं, पण आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक वरती दिसतोय. तो ऐकणार नाही फलंदाज. पुढचा चेंडू, सुंदर फटका, लॉंगला चेंडू येतोय. वन बाउन्स या ठिकाणी सुंदर या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, मात्र चौकार जातोय. 2 प्रयत्न केले होते बाउंड्री लाईनच्या दिशेने, त्यानंतर चौकार जातोय. धावसंख्या होते ती 6 गडी बाद ना, 6 बाद झाला. 5 गडी बाद 23. कुठेतरी मी सांगितल्याप्रमाणे झेल सुटल्यानंतर बघा फलंदाजाला किती जोश येतो आणि तीच खेळी करताना दिसतोय तो फलंदाज किरण मोंडकर. धावगती पण वाढवायची आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. खूपच जकडून ठेवलं होतं. 3 षटकामध्ये 5 गडी बाद झाले होते. 17 फक्त धावा दिसत होते आपल्या स्कोअर बुक वरती. त्यानंतर मागच्या चेंडूवरती मंगेश कुर्ले झेल सोडतोय आणि त्याच्या नंतरच्या चेंडूवरती किरण मोंडकर चौकार आणतोय. म्हणजे या 2 चेंडूवरती 6 धावा जोडल्या जात आहेत संघाच्या खात्यामध्ये. केळूस या संघाच्या धावसंख्या होते ती 23. 5 गडी बाद 23. काही चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील पुढील चेंडू, सुंदर चेंडू, तेवढ्या ताकदीचा मोठा फटका, सनसनीत मेगा षटकार जातोय. एक झेल किती तुम्हाला मागणं पडू शकतो हे आता या ठिकाणी किरण मोंडकर दाखवून देतोय. धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. मंगेच्या डोक्यावर दडपण तर आलेलंच असेल, कारण फायनलचा सामना आहे. एक चूक किती मागणी ठरू शकते हे हा सामना दाखवून देतोय. पण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कोणालाही कमी लेखून चालणार नाही. थोडंसं आता दडपण येत आहे ते जितू पॅकर्स 11 या संघासमोर. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि आता या तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 3. दादा मालणकर लाईनच्या बाहेरून या, कृप विनंती करून. दादा मालणकर, आता आलात तुम्ही. 4 चेंडूवरती 12 धावा देऊन जातोय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. किरण मोंडकर सुंदर फलंदाजी करतोय. एका चौकारा एका षटकारानिशी खेळतोय. पुढचा चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून या ठिकाणी येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना दिसतोय, पण चेंडू या ठिकाणी शर्यत जिंकून जातोय आणि या ठिकाणी चौकार जातोय. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 33. 5 गडी बाद 33. चौथं षटक चालू असताना केळूसा संघ. लाईनमन प्रताप खराडे सुंदर कामगिरी करतायत. चेंडू पटकन अडवून आतमध्ये मैदानात फेकताना दिसतायत. धन्यवाद प्रताप, असाच उभा राहा
आणखी अर्धा तास पुढचा चेंडू. किरण मोंडकर फलंदाजी मात्र सुंदर करतोय, एक धाव घेतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, एकच धावेवर समाधान मानावं लागतंय कारण स्ट्राईक तर आपल्याकडे ठेवणारच आहे. आणि षटक क्रमांक 4 ची या ठिकाणी समाप्ती होते आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद धावसंख्या होते ती 34 धावा, म्हणजे 3 षटकामध्ये 17 धावा होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 17 धावा आल्या. खूप मोठं या ठिकाणी एक झेल सुटल्यानंतर बघा कमबॅक करतोय केळुसा संघ. धावसंख्या होते आहे ती 5 गडी बाद 34. पहिल्या इनिंग मधील हे शेवटचं षटक. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जोडतायत किरण मोंडकर आणि निलेश राऊळ. आणि हे शेवटचं षटक घेऊन येतोय, मला वाटतं मंगेश कुर्ले येतोय शेवटच्या षटकासाठी. धावसंख्या होते ती 34. पाच गडी बाद 34. किरण मोंडकर फलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय, सुंदर फलंदाजी करतोय. मागच्या षटकामध्ये 17 धावा ज्याने आपल्या बॅटने पटकावल्या तोच मोंडकर दिसतोय. मंगेश कुर्ले गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता, एसटीच्या मागे या ठिकाणी सतीश मंचेकर चूक करतोय, मात्र सुरक्षित मला वाटतं क्रीज मध्ये पोहोचतोय. नॉन स्ट्राईक एंड फलंदाज. या चेंडूवरती एक धाव आली असती पण नकार देतोय किरण मोंडकर, कारण तो उभा राहिला तर अजून 10-12 धावा जोडल्या जातील असं वाटतंय किरणला आणि तेवढ्या ताकदीची क्षमता आहे त्याच्याकडे. पुढचा चेंडू मंगेश कुर्ले. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. वारंवार या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय तो गोलंदाज मंगेश कुर्ले. धावसंख्या आहे तिथे, धावसंख्या 5 गडी बाद 34. एक वेळ अशी होती 3 षटकामध्ये 5 गडी बाद 17 धावा, त्यानंतर चौथं 17 धावांचं षटक गेलं, म्हणजे धावसंख्या झाली 5 गडी बाद 34. आणि शेवटचं षटक फेकतोय मंगेश कुर्ले. मागचे 2 चेंडू निर्धाव, उर्वरित 4 चेंडू मध्ये किती धावा जोडतोय किरण मोंडकर. पुढचा चेंडू मंगेश कुर्ले. सुंदर चेंडू, लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, 2 धावा घेणार या शंका नाही. पाहूया दुसऱ्या धावेचा धोका पत्करतायत सतीश मंचकर या ठिकाणी गॅदर करतोय, एस्टॅनवरती चेंडू अडल लावतोय आणि या ठिकाणी धावचीत बाद होतोय तो किरण मोंडकर. दुसऱ्या धावेचा धोका पत्करताना धावचीत बाद होताना दिसतोय किरण मोंडकर. धावसंख्या होते ती 6 गडी बाद 35. शेवटचं षटक चालू असताना उर्वरित 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूवरती 5 किंवा 7 किंवा 10 धावा आल्या तर धावसंख्या 47-45च्या पार जाऊ शकते. धावसंख्या होते ती 37 ना, 6 गडी बाद 35 धावा. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर या तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा घ्यायच्या होत्या पण एकच धाव मिळते, म्हणजे सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल मंगेश कुर्लेची. कमबॅक करून देतोय तो जितू पॅकर्स या संघाला, ज्याच्याकडून झेल सुटला होता. 17 धावाचं योगदान दिलं किरण मोंडकरने. झेल सुटल्यानंतर सुंदर खेळी केली पुढच्या 4 चेंडूंवरती, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया पुढे सामन्याकडे. फलंदाजी मार्कवरती धीरज रावळ. उर्वरित 3 चेंडू किती धावा जमवतोय. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, तेवढ्या ताकदीचा मोठा फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी. सरळ सरळ आउट पर, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि प्रकाश सावजी या ठिकाणी झेल पकडतोय, आमचा कर्मचारी लाईनमन, आणि त्याला 200 रुपयाचं पारितोषिक मिळतंय. दादा मालणकर यांच्याकडून 100 रुपये आणि नागेश कोयंडे यांच्याकडून 100 रुपये. धावसंख्या होते ती 6 गडी बाद 41. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि या चौथ्या चेंडूवरती षटकार. मंगेश कुर्ले गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, तेवढ्या ताकदीचा पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी. डीप फॉरवर्डच्या डोक्यावरून खणखणीत असा षटकार जातोय आउट पार, गडग्याच्या पलीकडे. सलग 2 षटकार. आता मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय केळुसा संघ. धावसंख्या होते ती 6 गडी बाद 47 धावा. आणि या शेवटच्या चेंडूवरती, म्हणजे सलग या चेंडूवरती षटकार आला तर सन्माननीय दीपक ढोके साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. ते सुद्धा या ठिकाणी या फलंदाजाला मिळू शकतं. धीरज राऊ. दोघे बंधू खेळतायत खेळपट्टीवरती.
आणि हीच ख्याती येत असते गाभीस समाज टुर्नामेंटची. वडील मुलं एका संघातून खेळताना दिसतात आणि आज जर गडी बाद झाला तरी मंगेश कुर्लेला दीपक ढोके साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 47 धावा. स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, या ठिकाणी धावचित होणार यात शंका नाही. आणि या ठिकाणी 5 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावचित बाद होतोय तो धीरज राहुल, पण आपलं काम चोख करून जातोय. धावसंख्या होते ती 7 गडी बाद 47, म्हणजे 30 चेंडू आणि 48 धावांचं विजयी लक्ष समोर राहील ते कालवी VRCC कालवी बंदर केळूस या संघासमोर. 30 चेंडू आणि 30 चेंडू आणि 48 धावांचं विजयी लक्ष आहे ते जितू पॅकर्स 11 या संघासमोर. आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतोय. प्रत्येकाचं नावं घेत बसत नाहीये. खूप मोठं योगदान दिलं आमचे सन्माननीय आर्थिकदृष्ट्या ज्यांनी सर्वांनी पाठबळ दिलं आम्हाला, तसंच सर्व कर्मचारी वर्ग, गाभीस समाज सर्वांनी वर्गणी देऊन खूप मोठं सहकार्य केलं. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतोय. कारण शेवटच्या 17कडे खेळ चालू आहे, अंतिम सामना चालू आहे आणि जुनी डोंबिवली मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं त्या साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतोय. तसेच आमच्या बाजूला इमारत आहे जेवणासाठी, त्यांनी सुद्धा पाण्याची खूप मोठं सहकार्य केलं आम्हाला जेवणासाठी. त्यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान मी आभार मानतोय. नेवल डॉकयार्ड गाभीस समाज मुंबई चषक 2022 वर्ष पहिलं खूप मोठं आयोजन. रोख रुपये 25,000, रोख रुपये 15,000, रोख रुपये 5,000. सर्वांचं मी या ठिकाणी खूप मोठं या ठिकाणी योगदान लागलं. आमचे वरिष्ठ कर्मचारी यांचं सुद्धा आम्हाला खूप मोठं पाठबळ असतं प्रत्येक वेळी. गाभीस समाज टुर्नामेंट 2022 या वर्षीची पहिली स्पर्धा. पुढच्या वर्षी ही स्पर्धा आपण मोठ्या स्वरूपात घेऊन येणार आहोत, यात कोणतीही शंका नाही. कारण कल्याणपासून जवळजवळ जुईनगर, कामोठा, डोंबिवली, त्यानंतर दिवा, गेल्या वर्षी दिव्यात सुद्धा आनंदवाडीची स्पर्धा झाली होती. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दोन वर्ष थोडीशी अडचण आली होती आपल्याला कोरोना परिस्थितीमुळे, त्यामुळे गाभीस समाजाच्या काही स्पर्धा झाल्या नाही होत्या. पण या वर्षी मात्र या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. ही 10वी स्पर्धा आणि एप्रिलमध्ये अजून 3 स्पर्धा होणार आहेत. पंचांनी मैदानाचा ताबा घ्या. पंच चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफीसाठी सहकार्य केलं, चषक ज्यांनी आम्हाला प्रदान केले, ज्यांनी आम्हाला रोख रक्कम या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतोय. आणि या शेवटच्या अंतिम क्षणाकडे जाऊया आपण. धावसंख्या आहे ती 30 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे ते जितू पॅकर्स 11 या संघाला. दोन्ही संघाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा. 30 चेंडू आणि 48 धावा जितू पॅकर्स 11 या संघासमोर टार्गेट उभं करून ठेवला. आणि कालचा ज्याने दिवस गाजवला होता तो प्रशांत भाबल आणि सारंग, राकेश सारंग, तेच आपल्याला दिसत आहेत. 30 चेंडू 48 धावा. सामना तेवढा सोपा जाणार नाही, कारण दोन्ही संघाकडे मजबूत गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. प्रताप खराडे, आपण बांबूचा आधार घेऊ नका, अर्धा तास राहिलाय. 2 बांबू सोडून उभे राहा. धन्यवाद. विनंतीला मान दिला साहेब. चला सामन्याला सुरुवात करा. 30 चेंडू आणि 48 धावा. सुरेश, गो टू कॉमेंट्री. धन्यवाद धनंजय. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करूचा तो जितू पॅकर संघात. 30 चेंडूत 48 धावांची गरज. अंतिम सामना आजच्या दिवसातलो रंगता तो डोंबिवलीच्या या मैदानावर. विठ्ठल रखमाई केळूस कालवी विरुद्ध जितू पॅकर्स. कालवीच्या वतीन सलामीचा षटक घेऊन येतात कल्पेश. केरकर तर स्ट्राईक वरती फलंदाज गेलेलं सलामीचं
राकेश सारंग ज्यांनी कालच्या दिवसात अर्धशतक आपल्या नावावर लावून दिलं, तोच राकेश म्हणजे धडाकेबाज फलंदाज. स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईकवरती प्रशांत बाबल म्हणजे आमचं सर्वांचं पप्पू बाबल. आपल्या षटकात तो पहिलो चेंडू घेऊन कल्पेश, पहिल्या चेंडूवरती मोठं फटका बघूचा, चेंडू खेळ जाता, चेंडू बरोच बाहेर आकांड्याच्या पहिल्याडी गडग्याच्या मुळात जाऊन चेंडू पडता. पहिल्या चेंडूवरती षटकार चांगला जाता, नव्या चेंडूवरती षटकार मारणं जरा कठीण असता, पण त्याच्या बरोबर विरुद्ध समीकरण करून ठेवता तो म्हणजे राकेश सारंग. मी सांगितलंय आत्ताच की राकेश सारंग कालच्या दिवशी आपल्या नावावर अर्धशतक लावला होता आणि आता 48 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती षटकार खेचता आपल्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती केरकरच्या पाठीवर एक मात्र वळ काढून ठेवता. सामना रंगतदार होऊची सगळ्यांची जिच्छा, अशाच प्रकारच्या सामन्याची अपेक्षा हा, पण पहिल्या चेंडूवरती सामन्याचे चित्र बदलून ठेवत असा वाटता तो म्हणजे राकेश सारंग. दुसरा चेंडू घेऊन आता मात्र चांगलं चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून करता. एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या होती ती मात्र 7. आता मात्र स्ट्राईक खैतरी चेंज स्ट्राईक येतो तो प्रशांत बाबल सामना करीत तो कल्पेश केरकरच्या गोलंदाजीचं. पप्पूच्या पण मनगटात मोठे मोठे फटके मारूची ताकद हा, कारण बरेच मोठे फटके पप्पूच्या बॅटमधून आम्ही बघलेले आहोत. सामना करीत कल्पेशच्या गोलंदाजीचो पुलटात पद्धतीचे चेंडू पप्पूच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठं हवाई पायर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाता सीमा पार षटकार. या पहिल्या षटकात चिपीएच्या विमानाची 2 तिकिटा काढून दिली जातात ती कल्पेशच्या या गोलंदाजीत. एक म्हणजे पप्पी आणि दुसरं म्हणजे राकेश सारंग. धावसंख्या झाली ती 13. एक अशुभ आकडो असं म्हणलो जातात. 13 अशी धावसंख्या होता ती जितू पॅकर संघाची आणि अशुभ आकडो विठ्ठल रखुमाई केळूस संघासाठी असतात निश्चितच, कारण पहिल्या 3 चेंडूवरती जवळजवळ 13 धावा खर्च करतो कल्पेश केरकर. बऱ्याचचे कान मंत्र त्याला दिले जातात. किरण मोनकर त्याच्या कानात काहीतरी म्हणतात, स्वतः रोहन लोणे ते काहीतरी मंत्र देता. काहीतरी क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. पुढचं चेंडू घेऊन कल्पेश सामना करतो प्रशांत बाबल. पुन्हा एकदा चांगलं फटको कव्हरच्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जयदेव केळुसकर कसली चूक करणार नाही. पहिलं मोठं मासो गळाक लागता पप्पूच्या रूपात. पहिलं धक्को बसता तो जितू पॅकर संघात. चांगल्या प्रकारचा कमबॅक, पण काहीतरी मोठे फटके खाल्ल्यानंतर धावसंख्या मात्र थंय स्थिरावली ती म्हणजे 13. अशुभ आकडो म्हटलंय तो मात्र आता जितू पॅकर संघासाठी ठरता, कारण प्रशांत बाबल सारखं एक मोठं फलंदाज बाद होऊन तंबूत परतता. आता जाता तो नवीन फलंदाज तो मात्र मंगेश कुर्ले. याच मंगेश कुर्ले मागे क्षेत्ररक्षण करताना एक साध्या सोप्या झेल पकडला, खूप महागात पडला. त्याच्यानंतर किरण मोनकरने जे पाठीवर वळ ओढले आणि त्या षटकात जवळजवळ 17 धावा चोपून काढल्यान. ते 17 धावा तर तुका पुरे करूचे मंगेश कुर्ले, तुझी जबाबदारी आता तुझी हा. पहिला षटक चालू असताना प्रशांत बाबल सारखं मोठं मासो गळाक लागणं या खूप महत्वाचा होता, पण जोपर्यंत किरण राकेश सारंग मैदानावरती आणि मंगेश कुर्लो मैदानावर तोपर्यंत काय सांगू घेणार सामना चित्र काय होऊ शकतात. कल्पेश आपल्या षटकातलो पुढचं चेंडू सामना करतो राकेश सारंग. केपा देवीचा आशीर्वाद लाभलेलो राकेश, तसंच मंगेश. पुन्हा एकदा मोठं फटको मारचा प्रयत्न आणि काहीतरी एसटीची किस घेऊन गेल्यासारखं चेंडू एसटी रक्षकाच्या हातात जाऊन पडता. एक चेंडू निर्धाव जाता. एक चांगल्या प्रकारचा चेंडू या षटकातलो, आता मात्र षटकातलो शेवटचा चेंडू. चांगल्या प्रकारचा कमबॅक. पहिले मोठे फटके खाल्ल्यानंतर कल्पेश करता आपल्या गोलंदाजीत. राकेशला मात्र चेंडू काय समाधान, चेंडू निर्धाव जाता. शेवटचा चेंडू घेऊन कल्पेश सामना करतो मात्र राकेश. पुढे येऊन मारूचा प्रयत्न हलक्या हाताने खेळून काढल्यान. चांगला क्षेत्ररक्षण म्हणता काहीतरी खराब केल्यान आणि 2 धावा फुकटचे खर्च होतात ह्या क्षेत्ररक्षणामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ पुरा होता. संघाची धावसंख्या होती 1 गडी बाद 15. महागडाचा षटक 48 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात जितू पॅकर संघ तब्बल 15 धावा जवळ करता. प्रत्येक षटक या महत्वपूर्ण षटकात तसा दुसरा षटक घेऊन जातो स्वतः रोहन लोणे, एक वेगवान गोलंदाज. वेंगुर्ला केरवाडा गावचं रोहन लोणे.
जितू पॅकर संघात भरला वेंगुर्ला गावचं भरणं चढलेलं दिसता. बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्या षटकातच दोन्ही फलंदाजांचा घेऊचा निर्णय. बॅटिंग पॉवर प्ले 2, 3 आणि चौथ्या षटकापर्यंत घेऊ शकतात, पण दोन्ही फलंदाजाच्या निर्णयानुसार दुसऱ्या षटकात त्यांच्याने घेतलो. स्ट्राइक वरती येतो मात्र आता स्वतः मंगेश कुर्ले सामना करीतो रोहनच्या गोलंदाजीचो. सामना लवकर चालू करा. आमचे सहकारी मित्र मंदार कोंडे यांची लेख या क्रिकेट सामन्याचा खूप आनंद घेता. बघून बरं वाटतंय. छोटीशी चिमुरडी मैदानाच्या अवतीभोवती नाचता इल्यापासून. रोहन लोणे आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन सामन्यात उशीर करू नको, नाही तर हळूहळू नाही तर बॅड लाईटचा प्रॉब्लेम तुमच्यासाठीच होतलो. लवकर लवकर सामना संपवा. रोहन आपल्या षटकासाठी सज्ज. पहिलो चेंडू घेऊन रोहन सामना करतो मंगेश. आता मात्र एक चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढतो जयदेवचा चांगला क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करता तो रोहन लोणे. आता स्ट्राइक चेंज होता. स्ट्राइक वरती येता तो राकेश सारंग. हिटमॅन म्हणा हरकत नाही या राकेश सारंगला. कालची खेळी बघताना आजची पण खेळी बघता या राकेशची. रिव्हर्स स्वीप चा मोठा फटको बघूक मिळता. पत्ता खराडे यांच्या डोक्यावरनं चेंडू रिव्हर्स स्वीप षटका. तो सुद्धा रोहन लोणे सारख्या गोलंदाजाक मी आता सांगले हिटमॅन म्हणा हरकत नाही. त्याच पद्धतीचो फटको नावाक साजेस असो रिव्हर्स स्वीप पद्धतीचो फटको मारणं खूप कठीण असता, पण अगदी सहजरित्या असो पुरो केल्यान आणि चेंडू सीमा पार केल्यान. प्रताप खराडे मात्र डोक्यावरनं विमान गेल्यासारखं चेंडूकडे बघित राहुले. एक मोठो फटको. संघाची धावसंख्या 6 वाढता. संघाची धावसंख्या झाली ती 22. डबल दुर्योचो गेम आजच्या दिवसात बऱ्याच वेळानंतर बघूक मिळता. पुढचो चेंडू घेऊन रोहन लोणे सामना करतो राकेश. आता मात्र मोठो फटको मारतो प्रयत्न बसता. बरोच वेळ चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून एक चांगला झेल पकडला जाता आणि राकेश सारखो मोठो मासो गळा लागता आणि काहीतरी टर्निंग पॉइंट पण होऊ शकता या मॅच साठी, कारण राकेशच्या मैदान उपस्थित राहणं खूप महत्वाचा होता. एक चांगला झेल पकडला गेला तर कल्पेशच्या गुळमात कसली चूक होणार नाही. हातात फेविकॉल लावून दिल्यासारखंच उभं होतो. चेंडू हातात गेलो तर चिकटान रवलो आणि निराश मानेन तंबूत परत आवतो म्हणजे राकेश सारंग. धावसंख्या झाली ती 22. डबल दुर्योचो गेम थंय स्थिरावलेलो. नवीन गेलेलो फलंदाज जितू साहेब. नवीन गेलेलो फलंदाज प्रज्वल देवजी. धन्यवाद. दुसरा षटक चालू असताना धावसंख्या होता ती 22. नवीन गेलेलो फलंदाज प्रज्वल देवजी. नॉन स्ट्राइक यांच्या दिशेने स्ट्राइक वरती तो मंगेश कुर्ले. पुढचो चेंडू घेऊन रोहन. चांगलो ब्लॉक ऑल पद्धतीचे चेंडू चांगलो खेळात खेळून करत धावची धावचा संभव होतो, पण चोरटी धाव पुरी करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली ती 23. आता स्ट्राइक वर येतो मात्र देवजी. प्रज्वल देवजी नवीन गेलेलो फलंदाज. चुरशीचा होणारा सामना आपल्या डोळ्यासमोर आपण बघू मिळता. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पण घरात बसून आपण याचा प्रेक्षेपण बघू शकतो. पुढचा चेंडू घेऊन रोहन सामना होतो प्रज्वल. चांगलो चेंडू काहीतरी जरासा खचाळ क्षेत्ररक्षण होता एसटीच्या मागे भावेश मेहतर. अशी चूक त्यांच्या हातून होणार नाही, पण ती चूक होता. एक चेंडू कदाचित निर्धाव गेलो असतो, पण 22च्या स्वरूपात एक धाव मिळता जितू पॅकर संघाक. धाव संख्या झाली ती जवळजवळ 2 डझन म्हणजे 24.
पुढचं चेंडू घेऊन रोहन, सामना करतो आता मंगेश. रिव्हर्स फटको मारतो प्रयत्न, पंचांकडे लेग बिफोर विकेटची दाद मागतं. जोरदार अपील होतं पण पंच आपल्या निर्णय कायम. लेग बायची खूण दाखवतात. एकूण धाव संख्या होता ती 25. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून काम करत आमचे दोन अनुभवी पंच, एक म्हणजे बाळा प्रभू सर आणि संदीप धुरत सर. दोन अनुभव, बरी बोटी अनुभवाची पिशी आपल्या कनवटीक बांधून ठेवलेली दिसता. पंचाची भूमिका अगदी चोरपणे पार पडत. माझ्या बाजूक बसलेले गुणलेखकाचा काम करतात सुनील तांडेल सर. तापण काम जोखमीचाच असता. सामना लवकर सुरू करा. अंतिम सामना असलो तरी वेळ कमी होता, कारण नंतर बॅड लाईट सुरू होतली आणि आपल्याकडे प्रकाश झोत नाया, याची खबरदारी ठेवा. नवीन गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज, आग खाऊन इगळे वाकणार ह्यो गोलंदाज केळूस या गावचो जयदेव केळुसकर, स्वतः कर्णधार. धाव संख्या झाली ती 2 षटकाची पूर्ततेनंतर 25. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूत जवळजवळ 23 धावांची गरज. असा विजयाचा समीकरण निवडून समोर पडला तर जितू पॅकर संघाच्या. 18 चेंडू आणि 23 धावा आणि या जबाबदारीचा षटक घेऊन स्वतः कर्णधार जयदेव केळुसकर, की वेगवान गोलंदाज सामना करीत मात्र आता मंगेश कुर्ले. एक चेंडू निर्धाव जाता मंगेश कुर्ले, कायच चेंडू कळाक नाही, कायच नाही कळाक आणि बोको गेलो माळाक. तसो ह्यो चेंडू मंगेश कुर्ले मात्र बॅट आडवी उभ्यावरचाच काम करता. आता मात्र 17 चेंडू 23 धावा. अंतिम सामन्याचा दबाव काय असता आपण चित्र बघू मिळता या मैदानावर. पहिलो चेंडू निर्धाव जाता एक वेगवान गोलंदाजाचा, तो म्हणजे जयदेव केळुसकरचा. पुढचा चेंडू सामना करतो मंगेश, पुढून मारतो प्रयत्न, कानात जाऊन हॅलो हायवर यू थँक्यू म्हणत जाता चेंडू यष्टी रक्षकाच्या. 2 चेंडू सलग निर्धाव जातात मंगेश कुर्ले सारख्या फलंदाजाक. एकाच तालुक्यातले दोन्ही फलंदाज गोलंदाज, ते म्हणजे जयदेव केळुसकर आणि मंगेश कुर्ले. दुसरा चेंडू निर्धाव जाता. आता मात्र 16 चेंडू आणि 23 धावा. काहीतरी दबाव वाढत जाता तो मंगेशच्या. सलग 2 चेंडू निर्धाव करून करता मंगेशाक जागेवर उभं करून ठेवलं जयदेव केळुसकर या गोलंदाजान. पुढचा चेंडू घेऊन जयदेव, वेगवान गोलंदाज, आग खाऊन निगळे वागता. पुन्हा एकदा चांगलो चेंडू होतो, ब्लॉक खाली चोरटी धाव घेतात दोन्ही फलंदाज. 3 चेंडूत 1 धाव खर्च करता जयदेव केळुसकर. महत्वपूर्ण अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना. आता मात्र 15 चेंडू आणि 22 धावा. सामना कंच्या बाजून झुकतात अजून सांगू शकणार नाही. क्रिकेट हा, क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू परत सांगता येत नाही की खयचो संघ सामना जिंकू शकता. असो वेळ काढू नका, काळो होत जाता. आपल्याकडे प्रकाश झोत नाही, म्हणजे नाईट लॅम्प नाहीत आपल्याकडे, आणि मेणबत्ती ह्यो खेळ खेळू घेणार नाही. तेव्हा जोपर्यंत सूर्य वर तोपर्यंत आपण खेळू शकतो. पुन्हा एकदा चांगलो फटको, डगलेस मरेलियर शॉट पद्धतीचा फटको बघू मिळता या बॅट मधून, आणि चांगला क्षेत्ररक्षण करतो प्रयत्न होतो पण चेंडू काढवता येत नाही. आमच्या लाईनमन जरा क्षेत्ररक्षक बघा. ओके, व्हेरी गुड. चेंडू मात्र गडग्याच्या वरसून जाता. 2 चिरे वडून तिसऱ्या चिंड्याच्या वरसून चेंडू सीमा पार जाता. धाव संख्या झाली ती 30. आता मात्र 18 धावांची गरज. एक चांगलो फटको युट्यूबवर तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. अशा पद्धतीचा फटको होतो तो सुद्धा जयदेव केळुसकर सारख्या गोलंदाजाक. झिम्बाब्वेच्या डगलेस मरेलियरने हे शॉट शोधून काढलो, तेव्हापासून या शॉटला डगलेस मरेलियर शॉट म्हणतात. आणि तशाच पद्धतीचा फटको खेळलो तो म्हणजे प्रज्वल देवजी. काहीतरी थोडासा दडपण कमी केला ना आपल्या संघावरचा. आता मात्र 14 चेंडू आणि 18 धावाची गरज. जयदेव पुढचा चेंडू घेऊन, एक चांगलो चेंडू होतो त्यावर चांगलो फटको. कव्हर पॉईंटचे एक चेंडू जातात. चांगला क्षेत्ररक्षण करतात आणि तेवढी चांगली फेक. एकाच धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज.
आता मात्र 13 चेंडू आणि 17 धावेंची गरज. 17 म्हणजे खतरा अशा धावेची गरज आहे. एक चांगलं फटको, एक धाव पुरी करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चोरटी अशी धाव, दोन्ही धाव पुरे करतात. चांगला रनिंग बिटवीन विकेट बऱ्याच वेळानंतर आपल्याला बघू मिळता. धाव संख्या झाली आहे ती 33. अजून 15 धावेची गरज. शेवटचे 12 चेंडू आणि 15. 3 षटकांचा खेळ पुरवता. धाव संख्या 3 षटकांच्या पूर्ततेनंतर 33. अजून 12 चेंडू आणि 15 धावेची गरज. काय सांगशील धनंजय, आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 15 धावेची गरज आहे. वेळ अजून गेलेली नाही सुरेश, वेळ गेलेली नाही. 12 चेंडू आणि 15 धावा. समीकरण कुठच्याही बाजूने कधीही फिरू शकतं आणि तोच सामना चालू आहे, तो केळूस वर्सेस जितू पॅकर्स 11 या दोन संघांमध्ये. 12 चेंडू आणि 15 धावा. चला लवकर चला प्लीज. पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या गेल्यानंतर सुद्धा हा सामना किती फिरतोय. 48 धावांचं लक्ष होतं. दुसऱ्या षटकामध्ये धावा देऊन जातोय गोलंदाज, 10 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा जयदेव केळुसकर आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि 15 धावा. सामना कधीही कुठच्याही दिशेने फिरू शकतो, या शंका नाही. क्रिकेट आहे, जर आणि तरला इथे महत्व नाही. आणि तेच षटक, महत्वाचं षटक घेऊन येतोय तो किरण मोंडकर, ज्याने 4थ्या षटकामध्ये सुंदर खेळी केली होती. झेल सुटल्यानंतर तोच किरण मोंडकर येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपल्याला दिसतोय प्रज्वल देवजी. कालच्या पूर्ण दिवसामध्ये ज्याने सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. गोलंदाजी सुंदर कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. तो स्ट्राईक वरती. 12 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाजी मार्कवर आहे तो किरण मोंडकर. 12 चेंडू 15 धावा. निर्णय घ्या, लवकर घ्या, त्वरित सामना चालू करा. वारंवार विनंती करतोय प्लीज. अजून बक्षीस वितरण व्हायचंय आमचं, सहकार्य करा. तुमच्यामुळे ही स्पर्धा पार पडते. धन्यवाद. किरण मोंडकर गोलंदाजी मार्कवरती, देवजी स्ट्राईक एंड वरती. उंच चेंडू, उंची दिलेला चेंडू. पंच या ठिकाणी नो घोषित करतायत. कुठेतरी मोठा फटका आला असता 4 धावांचा, 6 धावांचा, तर या ठिकाणी वेगळं चित्र दिसलं असतं. धाव संख्या होते ती 34. 12 चेंडू 14 धावा. नो नो हॅलो हॅलो. सुंदर चेंडू, ब्लॉक मध्ये चेंडू फेकतोय. या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. बऱ्याच वेळानंतर आपल्याला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण राहत आहे ते 11 चेंडू आणि 14 धावा. फ्री हिटचा फायदा काही घेता आला नाही तो प्रज्वल देवजी याला. 11 चेंडू 14 धावा. कुठेतरी जकडून ठेवतोय गोलंदाज किरण मोंडकर. मात्र तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे तो देवजी, प्रज्वल देवजी. 11 चेंडू 14 धावा. किरण मोंडकर गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर या ठिकाणी समाचार घेतो. सुंदर झेल पकडला जातोय, मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाता जाता चेंडू आतमध्ये फेकतोय. या ठिकाणी धावचीत होतोय. किती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. झेल घेतला होता पण बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता. चेंडू आतमध्ये फेकला. दुसऱ्याने चेंडू गॅदर केला, एस्टॅनवरती फेकला आणि त्या ठिकाणी फलंदाज धावचीत बाद होताना दिसला. किती वेळ आहे, किती क्षण आपल्याला पाहायला मिळतो. जवळजवळ 10-20 सेकंद असतील. किती घडामोडी या मैदानावरती घडताना दिसत आहेत. सुंदर या ठिकाणी हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो या फायनल सामन्याचा. धाव संख्या होते ती 10 चेंडू. हॅलो हॅलो. धाव संख्या होते ती
धाव संख्या होते ती 4 गडी बाद 35. 10 चेंडू 13 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदरच म्हणावं लागेल, कारण जो चेंडू षटकाराला जात होता तो चेंडू अडवला, त्यानंतर तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला, दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू गॅदर केला आणि स्ट्राईक एंडवरती तो चेंडू बाउंड्री लाईनवरून फेकला आणि धावचित फलंदाज बाद झाला. जितू पॅकर्स 11चा चौथा गडी या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या होती आहे ती 35. समीकरण राहत आहे 10 चेंडू 13 धावा. निर्णय त्वरित घ्या. 10 चेंडू 13 धावा. खूप सुंदर सामना चालू आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना विठ्ठल रखमाई कालवी बंदर केळूस वर्सेस जितू पॅकर्स 11. आणि जितू पॅकर्सचे संघमालक जितेंद्र चौगुले या ठिकाणी आहेत. बऱ्याच वर्षांनी म्हणजे जवळजवळ स्पर्धा गाबी समाजाची चालू झाल्यापासून जो वैयक्तिक फक्त आपला संघ टाकतो तो जितू पॅकर्स 11 म्हणून, आणि त्याला या वर्षी हे फळ मिळत आहे. सुंदर चेंडू जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू गॅदर करतोय, फेकतोय. या ठिकाणी पाहूया सुंदर या ठिकाणी यष्टीरक्षण करतोय आणि सलग दुसरा गडी या ठिकाणी धावचित बाद होतोय. किती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या मैदानावरती. एक दुसऱ्या 2 धावा घ्यायच्या होत्या, 2 धावा झाल्या असत्या, पण चपळता बघा. यष्टीरक्षक भावेश मेहतर त्यानंतर बाउंड्री लाईन वरती तो चेंडू गॅदर करतोय, फेक करतोय. किती चपळता दाखवतायत कालवीचे हे सर्व खेळाडू. आता मात्र कुठेतरी या ठिकाणी थोडस दडपण आलेलं दिसतंय ते जितू 11 संघासमोर. धावसंख्या होते ती भाऊ 36. किती बाद? 4 गडी बाद 36. 9 चेंडू आणि 12 धावा. 9 चेंडू 12 धावा. परेश पेडणेकर येतोय. 4 गडी बाद 36. 48 धावांचं विजयी लक्ष्य आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने सीमारेषेवरती झेल पकडला होता, पण झेल घेऊन बाहेर जाता होतात म्हणून चेंडू आत फेकला आणि परत जाऊन तोच चेंडू यष्ट्यांवरती फेकला. सुरेश कुमटेकर फुलटो चेंडूचा समाचार घेतोय. खणखणीत मला वाटतं मेगा षटकार जाणार आहे, सामन्यात रंगत वाढणार आहेत यात शंका नाही, कारण तुम्ही वारंवार चुका करताय. एवढं सगळं क्षेत्ररक्षण सुंदर होताना दिसतंय आणि हे फुलटॉस चेंडू धीरज फेकतोय. या चेंडूवरती षटकार आणतोय फलंदाज. धावसंख्या होती ती मागच्या 2 चेंडूवरती जे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या क्षेत्रकासाठी इथे पारितोषिक आलंय 36 साठी. आमचे सन्माननीय सुरेश उत्तेकर साहेब या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक लावताय. धन्यवाद साहेब. 4 गडी बाद. धाव संख्या होती ती किती? 4 गडी बाद 42. 4 गडी बाद 42. लक्ष गाठायचं आहे ते 48 धावांचं, म्हणजे उर्वरित काही चेंडू आहेत अजून. 6 धावांची आवश्यकता आहे. पाहूया सामना उलटा फिरतोय काय. धीरज रावळ गोलंदाजी मार्क वरती. सामोरा फलंदाज आहे तो परेश. सुंदर चेंडू, तेवढ्या ताकदीचा सुंदर फटका, खणखणीत असा या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय आणि या वर्षीचा मानकरी ठरतोय नेवल डॉकॅट गाबी समाज मुंबई चषक 2022 चा जितू पॅकर्स 11 हा संघ. दोन्ही संघांनी सुंदर खेळ केला. दोन्ही संघांना खरोखरच सुंदर खेळ केला, त्याबद्दल धन्यवाद. जितू पॅकर्स 11 या संघाने कृपया सर्व आमचे कर्मचारी वर्ग आपण त्या खुर्च्या घेऊन यायचं आहे. समोर आपल्या मान्यवरांच्या समोर खुर्च्या आपल्याला लावायच्या आहेत. प्लीज सहकार्य करा. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात आपण करून टाकू, कारण अंधार पडतोय या ठिकाणी. लतेश
सुंदर या ठिकाणी तू क्षेत्ररक्षण केलंस, पण या ठिकाणी थोडीशी चूक झाली धीरजकडून शेवटच्या क्षणाला असं म्हणावं लागेल, कारण खूप सुंदर क्षेत्ररक्षण चालू होतं, सुंदर या ठिकाणी खेळ चालू होता. पण क्रिकेट आहे, हार जीत तर होतच असते, पण सुंदर खेळ केला या 2 दिवसामध्ये. सर्व संघांनी, सर्व 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. कालच्या दिवसामध्ये 8 संघ, आजच्या दिवसामध्ये 8 संघ, अशी स्पर्धा या 2 दिवसामध्येच आम्ही भरवली होती. ती यशस्वीरित्या पार पाडली. सर्व तुमचं क्रीडा खेळाडूंचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच आम्हाला सहकार्य करत राहा प्रत्येक स्पर्धेसाठी. नेवळ डोक्याळ गाभी समाज मुंबई चषक 2022 खरोखरच सुंदर आयोजन. जे 2 दिवसासाठी भोजन व्यवस्था, आमचे कर्मचारी वर्ग 2 दिवसासाठी सकाळी 6 वाजल्यापासून इथे भोजन करत होते, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतोय. मी नावं घेत बसणार नाही प्रत्येकाची. तसेच लाईनमन जवळजवळ महिनाभर ज्यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतोय. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला खूप मोठं आर्थिक सहाय्य केलं त्या सर्वांचं, मान्यवरांचं मी आभार मानतोय. तसेच आता जाऊया आपण पारितोषिक वितरणाकडे.